करीन अभिमान करीन आपुले जतन. मला वाटतं तुमचं नियोजन उशिरा झालं, परंतु उशिरा होऊन देखील तुम्हाला माणसं मात्र टॉपची मिळाली. एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनामध्ये काय पाहिजे तुम्हाला कळतंय माझं बोलणं. एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनामध्ये काय पाहिजे, कोणती ओवी पाहिजे, कोणतं प्रमाण पाहिजे, याहीपेक्षा कोणती चाल पाहिजे, हा सगळा खजाना सचिन महाराजांकडे आहे. निवासा संस्थांच्या परंपरेमध्ये, देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये निष्ठेनं सेवा करणारी ही मंडळी, मला वाटतं दुपारची ड्युटी करून तुम्ही आलेले असाल. सकाळी पण, दुपारी पण आणि संध्याकाळी पण 2-2 तास म्हणजे दिवसातले 6 तास ते या ठिकाणी कीर्तना करता, कथे करता उभे बसलेले आहेत. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र लक्ष्मणजी महाराज नांगरे आपल्या सप्ताहामध्ये त्यांची सेवा आहे. देवगड संस्थानात त्यांचं समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं चरित्र आहे आणि सकाळच्याही सत्रामध्ये, संध्याकाळच्याही सत्रामध्ये महाराज साथ करण्या करत आहे. करीन आपुले जतन. आपल्या धर्माचा, आपल्या पंथाचा, आपल्या साधू संतांचा, परंपरेचा आपल्याला अत्यंत अत्यंत स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या साधू संतांनी काय केलंय, आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, याही पेक्षा आपल्या वाड वडिलांनी, पूर्वजांनी काय केलं, तोच आपल्या करता धर्म आहे. विश्ववणी ज्ञानोबा बोलतात ना, एथ वडील जे जे, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. इथं वडील शब्दाचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष वडील घ्या, साधू संत घ्या वा ऋषीमुनी घ्या. आपल्या साधू संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी, वाड वडिलांनी जे केलंय तोच आपल्या करता धर्म आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमचं माझं अस्तित्व, देव धर्माचं मोठेपण आपल्याला टिकवायचं असेल, सांभाळायचं असेल तर मायबाप तुम्ही आम्ही एकत्र होणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. मी तुम्हाला सांगत होतो, आपल्या पूर्वजांनी काय केलंय, आपल्या ऋषीमुनींनी काय केलंय, आपल्या संतांनी काय केलं, याही पेक्षा ज्यांनी ज्यांनी या वृत्ती लोकांमध्ये अवतार घेतले, अवतार घेऊन जे जन्माला आले, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र, द्वापार युगाच्या उत्तर चरणामध्ये भगवान कृष्ण परमात्मा, अवतारी पुरुषांनी, अवतारी संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, कमीत कमी याचा तरी विचार आपण केला पाहिजे. परमात्मा अवतार घेऊन काय करतो, गोड ज्ञानोबा वर्णन करतात. धर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मानो गिवशी, धर्माशी नीतीशी शेष भरी. धर्माचं महत्व वाढवण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता आणि साधू संतांचा सांभाळ करण्याकरता वेळोवेळी वेगवेगळ्या रूपामध्ये, अंशामध्ये, अवतारामध्ये परमात्मा अवतरित होऊन कार्य करतो. जे भगवंतांनी कार्य केलंय ना तेच कार्य आमच्या साधू संतांनी.
गाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे म्हणून देव देश आणि धर्माच्या कार्याकरता आपण सर्वजण समस्त ग्रामस्थ मंडळी मजले शहरकर माता भगिनी पुरुष मंडळी तरुण मंडळी भजनी मंडळी आपण एकत्रित आलेले आहात झालेले आहात आपणा सर्वांना मनपूर्वक द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि ही सेवा हे कार्य करण्याचं स्वातंत्र्य फक्त आणि फक्त या मानवी शरीरात आहे विडाला आपण देवाची भक्ती केली पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे ग्रंथाची पारायण केली पाहिजे जन्मदात्या मायबापांची सेवा केली पाहिजे साधू संतांची आज्ञा आपल्या जीवनामध्ये प्रमाण मानली पाहिजे हे कळण्याचं समजण्याचं करण्याचं स्वातंत्र्य फक्त या मानवी देहामध्ये मानवी शरीरामध्ये इतर योनीमध्ये आणि इतर देहामध्ये ते ज्ञान नाही बुवा पशु समर्पक प्रमाण दिला आणि काही ज्ञान नाही कोठे अन्य देहामध्ये अन्य योनीमध्ये हे ज्ञान नाही हुआ पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजताची मरती बहिरी होती अंध पांगोळ मुगी परमार्थ भगवंताची भक्ती करण्याचं स्वातंत्र्य केवळ आणि केवळ या मानवी देहामध्ये म्हणून सकल शास्त्र वर्णन करत संत महात्मे वर्णन करतात हे मानवी शरीर हा मानवी देह म्हणजे परमार्थाचं साधन आहे वा शरीर माध्यम खरु धर्म साधनम जर या शरीरानं आपण आपल्या जीवनामध्ये ठरवलं याच देहानं याच शरीरानं आपण जर ठरवलं तर देवही होता येईल देवाची होईन म्हणती ते होती तरी देवाची होईन म्हणती ते होती तरी चित्ती म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म या मानवी देहानं मानवी शरीरानं
आपण देवही होऊ शकतो, आपण दानवही होऊ शकतो आणि आपण मानवही होऊ शकतो. आपण ठरवायचंय आपल्याला काय व्हायचं, देव व्हायचंय का दानव व्हायचंय का मानव व्हायचंय. प्रत्येक माणसाला कर्माचं स्वातंत्र्य भगवंताने इथं दिलंय. आणि कर्मात काय पावर असते बघ. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही चांगलं कर्म केलेलं असेल तर देव देखील तुम्हाला झुकून वाकून नमस्कार करतो. विडाला विडाला 100 वर्ष जगणारी माणसं सोडून द्या, तुमच्या माझ्यासारखे जीव सोडून द्या, परंतु कर्म जर तुम्ही जीवनामध्ये चांगलं केलेलं असेल तर देवाला देखील तुम्हाला झुकून वाकून नमस्कार करावा लागतो. म्हणून थोडं तरी, फार तरी, बहुत तरी, काहीतरी आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल, आपलं भलं व्हावं असं वाटत असेल. बाकी जीवनामध्ये काही करता आलं नाही आलं तरी चालेल, परंतु कर्म चांगलं करा. विडाला विडा जनकाधिकांचं जीवन सिद्ध झालं. जनकाधिक लोक तपस्वी ठरले, महान ठरले. जनकाधिकांना मोक्ष मिळाला, त्यांचा उद्धार झाला फक्त आणि फक्त कर्माच्या पावित्र्याच्या जोरावर. कर्मणैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः. विडाला विडाला स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले. स्वाध्याय परिवाराशी जोडलेली जी काही मंडळी आहात ना, ती मंडळी भाव फेरीला गेले की त्यांच्या पिशवीवरती एक वाक्य लिहिलेलं असतं, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवाः. कर्मात ताकद आहे. कर्म मनुष्याला सिद्ध करते, कर्म मनुष्याला पवित्र करते, कर्म मनुष्याला पवित्र करते. विडाला गोड ज्ञानोबरांची उभी पहा. तया सर्वात्मका ईश्वरा. प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतःकरणामध्ये, हृदय देशामध्ये स्थित असलेला जो काही परमात्मा आहे ना, जो परमात्मा सर्वात्मक म्हणून संबोधला गेलेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये प्रारब्धानं वाट्याला आलेलं जेही काही कर्म असेल ते कर्म जीवनामध्ये अवश्य केलं पाहिजे आणि ते कर्म केल्यानंतर भगवंताच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. कुठलंही प्रारब्धानं वाट्याला आलेलं कर्म ते कर्म अवश्य करा आणि ईश्वरार्पण बुद्धीनं भगवंताच्या चरणी समर्पित केला. हे मी केलं नाही तर हे भगवंताने माझ्याकडून करून घेतलं अशी भावना ठेवा. विडाला विडा तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली अपारा होय तोषा लागे. प्रारब्ध वशामध्ये आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म आहे हे कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं जर केलं ना तर ज्ञानोबराय बोलतात ही भगवंताची देवाची पूजा आहे. विडाला हे मानवी शरीर, हा मानवी देह अध्यात्माचं परमार्थाचं साधन आहे. या मानवी देहामध्ये आपण देवही होऊ शकतो, दानवही होऊ शकतो, मानवही होऊ शकतो. पूज्य राऊत बाबा एक श्लोक सांगत असतात पहा. स्त्रीच्या जीवनामध्ये आणि पुरुषाच्या भाग्यामध्ये कधी काय होईल, स्त्रीच्या जीवनामध्ये आणि पुरुषाच्या भाग्यामध्ये कधी काय होईल, कधी कोणता प्रसंग भोगण्याकरता समोर येईल हे देवालाही कळत नाही, माणसाला काय कळणार आहे बुवा. स्त्रियां चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. विडाला विडाला आपल्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं घडावं असं वाटत असेल तर माणसानं जीवनामध्ये सत्कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, भगवंताची सेवा साधना उपासना आराधना केली पाहिजे. समर्थांचे गोड उद्गार आहे पहा.
उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आमचे पूज्य स्वामीजी सांगायचे, अरे वाईट काम आयुष्यामध्ये केली तरी देखील या शरीराची देहाची मातीच होणार आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये वाईट कामं केली तरी या शरीराची मातीच होणार आहे. वाईट कामं करून शरीराची माती करण्यापेक्षा चांगली कामं करून माती केलेली कधीही चांगलं ना. पापी माणूस असू द्या वा पुण्यवान माणूस असू द्या, पापी माणूस तुम्हाला कळतो का? पुण्यवान माणूस कळतो का? पापी माणूस काळा असतो, पुण्यवान माणूस गोरा असतो. असं काही गणित आहे का? पाप पुण्य ओळखायचं काय गणित आहे? तुकोबराय बोलतात, समाजामध्ये जी लोक आपल्याला दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याचा मत्सर किंवा दुसऱ्याचं वाईट घात करताना पाहायला मिळतील ना, तर समजायचं ही जगातली एक नंबरची पापी लोक आहेत. हे मी बोलत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. अनेकाच्या घाते निवती न जाची चित्ते, तोची ओळखावा पापी पापी पापी. पापी माणूस कशाने ओळखायचा? अरे दुसऱ्याचा घात करण्याकरता, दुसऱ्याचं वाईट करण्याकरता जो आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो, मग तो काळा असू द्या का गोरा असू द्या, समजायचं हा पापी माणूस आहे. विडाला करताना पाहायला मिळतील, भगवंताची सेवा करताना पाहायला मिळतील, साधू संतांची सेवा कार्य करताना पाहायला मिळतील. समजून घ्यायचं ही लोक पुण्यवान मंडळी आहेत. पाप केलं तरी शरीराची मातीच होणार आहे आणि पुण्य जरी केलं तरी शरीराची मातीच होणार आहे. ऐसे का होना करा काही, अत्यंत समर्पक प्रमाण माझ्या ध्यानातही नव्हतं, माझ्या मनातही नव्हतं. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुकोबरा बोलतात, अरे जीवनामध्ये असं काही कर्म करा की ते कर्म शाश्वत स्वरूपानं टिकेल. विडाला पापही कळतं आणि आपल्याला पुण्यही कळतं. जगाच्या पाठीवर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला कळतंय पाप काय. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला कळतंय की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे. आणि लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये फक्त पापच केली तरी देखील शरीराची मातीच होणार आहे. आयुष्यभर पुण्य केलं तरी देखील शरीराची माती होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, पाप करून शरीराची माती करण्यापेक्षा पुण्य करून शरीराची माती केलेलं कधीही चांगलं. पुण्य कशाने उत्पन्न
उत्पन्न होत असेल, पुण्य कशानं उत्पन्न होत असेल, पुण्य कशानं निर्माण होत असेल, पुण्य कशानं तयार होत असेल, वेगवेगळ्या स्वरूपाची माणसानं जीवनामध्ये कामं केली तर पुण्य होतात. भगवंताची सेवा केली तरी देखील पुण्य होत आहे. साधू संतांची सेवा केली तरी देखील आपल्याला पुण्यच लागतंय. तीर्थयात्रा केली, व्रतवैकल्य केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं तरी देखील तुमच्या माझ्या पदरामध्ये पुण्य पडणार आहे. परंतु विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं नाव घेतलं, बघा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाव जर आपण घेतलं तर अगणित असं पुण्य तुमच्या माझ्या पदरामध्ये पडतं. पहा, देवाची सेवा करण्याचे खूप प्रकार आहेत. माझे शब्द आहे का? देवाची सेवा करण्याचे खूप प्रकार आहेत. देवाची सेवा करण्याचे खूप अंग आहेत. बघा, माझ्यासारखा माणूस कीर्तन करतो, ज्ञानदान करतो. ज्ञानदान करणं ही देखील काय आहे? देवाची सेवा आहे. तुम्ही समोर बसून एकाग्र चित्तानं कीर्तन श्रवण करता. कीर्तन श्रवण करणं ही देखील काय आहे? देवाची सेवाच आहे, देवाची भक्तीच आहे. नवविध भक्तीपैकी एक भक्ती आहे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवणात ताकद आहे बुवा. एकाग्र चित्तानं आपण जर श्रवण केलं तर ते श्रवण आपल्या उद्धाराला कारण ठरत आहे. केवळ केवळ फक्त आणि फक्त श्रवणाच्या जोरावरती परीक्षितीचा उद्धार झाला. तुमचा माझा का होणार नाही? फक्त श्रवण तसं असलं पाहिजे. नाही तर नळी फुंकिली सोनारे. पुढं काय तुम्हाला माहिती आहे? विडाला घोंगडी जोरात झटकून जायची जर सवय लागलेली असेल तर मग तुम्हाला आणि मला कोणीच वाचू शकत नाही. विडाला मी काय तुम्हाला ज्ञान पाजवायला, ज्ञान शिकवायला आलेला माणूस नाही. परंतु कुठंतरी माणसाचा विश्वास असला पाहिजे. कुठंतरी माणसाचा विश्वास असला पाहिजे. तुम्ही संसार करा वा परमार्थ करा, कुठंतरी तुमची निष्ठा असली पाहिजे, कुठंतरी तुमची श्रद्धा असली पाहिजे, कुठंतरी तुमच्या एखाद्या साधू संतावरती, एखाद्या भगवंताच्या नामावरती प्रचंड प्रचंड विश्वास हा असलाच पाहिजे. सगळ्याच्या दारामध्ये जाऊन देखील कुठंच आपली श्रद्धा बसत नसेल, कुठंच आपला विश्वास बसत नसेल तर दोष समोरच्या माणसामध्ये नाहीये, दोष आपल्यामध्ये आहे. ज्या माणसाला गावामध्ये, समाजामध्ये किंवा जनसामान्यामध्ये राहत असताना प्रत्येक माणूस दोषी दिसतोय, प्रत्येक माणूस वाकडा दिसतोय, प्रत्येक माणूस वाईट दिसतोय, समजायचं हा रोगी माणूस आहे. समाजामध्ये, जगामध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत ना, चांगल्या गोष्टी पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. चांगल्या गोष्टी समाजामध्ये आहे, चांगल्या गोष्टी जर तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी नसेल तर आपले स्वतःचे डोळे तुम्ही तपासून घेतले पाहिजे. पापही आपल्याला कळतंय, पुण्यही आपल्याला कळतंय. जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला पाप पुण्य कळतंय. पाप करून शरीराची माती करण्यापेक्षा पुण्य करून शरीराची माती केलेली कधीही चांगलं. बायबाप, ज्ञानदान करणं ही भगवंताची सेवा आहे. कीर्तन श्रवण करणं ही देवाची सेवा आहे. जसं तुम्ही दररोज 7 ते 9 ला अन्नदान करता, 9 ला आलेल्या सगळ्या भक्त भाविकांना काय आहे? भोजनाची व्यवस्था आहे, महाप्रसादाची व्यवस्था आहे. आता किती वाजले? 8:45 वाजले ना. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा.
आलेल्या सगळ्या मंडळीला भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. मला सांगा, अन्नदान करणं ही देवाची सेवा नाही का? अन्नदान करणं ही देवाची सेवाच आहे. ज्ञानदान करणं देवाची सेवा आहे. ही सगळी सेवेची अंग आहे. कोणी तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, ग्रंथाची पारायण करतो, अनुष्ठान करतो. ही सगळी देवाची सेवा आहे. देवाच्या सेवेचे अंग आहेत. देवाच्या सेवेचे प्रकार आहेत, प्रकार. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये देवाला आवडणारा प्रकार कोणता आहे? देवाला आवडणारा प्रकार कोणता आहे? तर तुकोबरायांनी आपल्या संतांनी सांगितलं, देवाला आवडणारा प्रकार एकच आहे. आवडे देवाची तो एका प्रकार, आवडे देवाची तो एका प्रकार, आवडे देवाची तो एका प्रकार, आवडे देवाची तो एका प्रकार. नामाचा उतार रखतीन, नामाचा उतार रखतीन, नामाचा उतार राखतीन, नामाचा उतार राखतीन, नामाचा उतार राखतीन, राखतीन. तुझी मला गाडा कोपी तंटाला, तुझी मला गाडा कोपी तंटाला. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडणारा प्रकार सेवा ते आवडी, उच्चारावे नाम, भेदा भेद भ्रम अमंगळ. देवाला आवडणारा प्रकार म्हणजे त्याचं नामस्मरण आहे, नाम साधना, नाम सेवा ही भगवंताला अत्यंत प्रिय असलेली सेवा आहे. आणि मायबाप, नाम साराची ही सार, सार सार विठोबा, नाम तुझे सार. नाम साधना ही सगळ्या साधनामध्ये सारभूत अशा स्वरूपाची साधना आहे. विडाला कर्माचं साधन केल्यानंतर, योगाचं साधन केल्यानंतर, ज्ञानाचं साधन केल्यानंतर जे फल तुमच्या माझ्या पदरामध्ये पडतंय, नवे नवे कर्माचं साधन करून देखील जे मिळत नाही, योगाची साधना करून देखील जे मिळत नाही, याही उलट ज्ञानाची अत्यंत अत्यंत खडतर अशी साधना जीवनामध्ये करून देखील जे आपल्याला प्राप्त होत नाही, ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देवाच्या नामामध्ये. म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं, काय नो हे केले, काय जो लाभ आपल्याला कर्माचं साधन, योगाचं साधन, ज्ञानाचं साधन जीवनामध्ये करून प्राप्त होणार नाही, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ मोठा लाभ भगवंताच्या नाम साधनेने प्राप्त होतो. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. म्हणून तुकोबराय बोलतात, बाबांनो, ज्याला ज्याला हे मानवी शरीर, मानवी देह
प्राप्त झालेला आहे त्या माणसानं आपल्या जीवनामध्ये अत्यंत सारभूत असलेला भगवंताच्या भजनाचा नामस्मरणाचा मार्ग जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण येऊनी नरदेहा विचारावे सार, येऊनी नरदेहा विचारावे सेवा ही कला एवढी काय सहजासहजी माणसाच्या हातात येत नाही. डोक्यात येणं लांब राहिलं. विडाला ज्याच्या डोक्यात आली त्याच्याच हातात आली. ज्याच्या डोक्यात आली नाही मग 5-5 वर्ष जरी प्रॅक्टिस केली ना, ज्याच्या डोक्यात ही कला आली नाही, हे गणित यायला, ज्याच्या डोक्यामध्ये हे गणित उतरलं नाही त्या माणसानं भाऊ 5-5 नाही 10-10 वर्ष जरी प्रॅक्टिस केली ना आणि ऑन स्टेज कार्यक्रमात उभा राहिला ना तर बहुतेक खूप वेळेला रामकृष्ण हरीला उलटाच दागिना पडतोय. विडाला उलट्या दागिनात्यानं योगेश महाराज खूप वेळा लोक भेटतात आम्हाला. उलट्या दागिनात्यानं जेवढा वादक खचतो ना त्याच्या 10 पट कीर्तनकार खचून जातो. त्याला वाटतं आता 2 तास आपलं काही खरं नाही. आपल्या ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमास्तव आपल्या परिसराचं भूषण वैभव योगेश महाराजांचं आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलं आहे. खूप प्रकारची माणसं भेटतात आमच्याकडे, अनुभवाला काही कमी नाही आहे. देवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी. नरदेहाला आलेल्या माणसानं ज्याला देव दुर्लभ असा मानवी देह मानवी शरीर मिळालंय त्या माणसानं आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. कारण विचारा वाचून नपविजे समाधान. कोणता विचार केला पाहिजे? सार काय आहे आणि असार काय आहे, आणि अत्यंत सारभूत असा भगवंताच्या भजनाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. कारण देवाचा मार्ग, देवाचं नाव, देवाचं भजन हा अत्यंत सारभूत असा मार्ग आहे. विडाला सार कशाला म्हणायचं, आसार कशाला म्हणायचं खूप वेळा आपण ऐकतो. कशाला सार म्हणायचं, कशाला आसार म्हणायचं? ज्ञानोबांनी एका ओवीमध्ये असा न्याय निवाडा केला. सार कशाला म्हणायचं आणि आसार कशाला म्हणायचं? गोड ज्ञानोबांची ओवी पहा. देखै सारा सार विचारिता, देखै सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता,
गोष्ट शाश्वत आहे, जी गोष्ट नित्य आहे, भूत भविष्य वर्तमान कोणत्याही काळामध्ये ज्याचा नाशच होत नाही, त्याला काय म्हणायचं? फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. हे फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. एवढं चांगलं गणित पहिल्या दिवशी कधी जुळत नाही बरं का, परंतु जुळलंय. हे सगळं तुमचं सहकार्य आहे आणि आपल्या हनुमंतरायाची कृपा आहे. विठाला तुमची माझी शक्ती, तुमची माझी ताकद आहे ना, परंतु आपल्या ताकदीच्या पाठीमागे त्याची ताकद उभी आहे. विठाला संसार येथे सार भगवंत. संत महात्म्यांनी संसाराला फलकट का म्हटलं असेल बरं? संसाराशिवाय कोणाचं जमत नाही आणि कोणाचं भागत नाही. अहो, प्रत्येकाला या संसारामध्ये, याच प्रपंचामध्ये राहावं लागतं. एखाद्या साधूला देखील, एखाद्या संन्यासाला देखील, एखाद्या ब्रह्मचार्याला देखील, एखाद्या संसारिक माणसाला देखील संसाराच्याच आश्रयाने राहावं लागतं. तरी देखील संत महात्मे या संसाराला फलकट का म्हणतात? तर ऐका मायबाप, संसारातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक माणूस याचा कधी ना कधीतरी काय होतो? नाश होतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते आणि सरते शेवटी अपक्षीयते. संसारातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ याचा कधी ना कधीतरी नाश होतो. म्हणून फलकट तो संसार आणि परमात्म्याचा भूत भविष्य वर्तमान कोणत्याही काळामध्ये नाश होत नाही. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला कधीच नाश होत नाही. म्हणून येथे सार भगवंत, सारभूत असलेला जो काही परमात्मा आहे, अशा परमात्म्याच्या भगवंताच्या भजनाचा मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारावा. परंतु एवढ्या सहजासहजी देवाचा मार्ग, देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण जीवनामध्ये स्वीकारल्या जातं का? खूप अडचणी असतात. ज्ञानोबराय बोलतात ना, विषय विषयांचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू. आता किती कडू लागतो तो सांगायला वेळ नाही आपल्याकडं, परंतु एवढी सहज प्रवृत्ती देवाकडं, धर्माकडं, परमार्थाकडं माणसाची होते का? जेवढा सहज माणूस संसार आणि संसारातले भोग भोगण्याकरता तयार होतो, शब्द ऐकावा, जेवढ्या सहज, कोणाचीच गरज लागत नाही, जेवढ्या सहज माणूस संसार आणि संसारातले भोग भोगण्याकरता प्रवृत्त होतो, तेवढा देवाकडे प्रवृत्त होतो का सहजासहजी? नाही मायबाप, इथं कोणाची बुद्धी होत नाही. ज्याची बुद्धी होते त्याचं काहीतरी अनंत जन्मीचं पुण्य राहतं. विडाला पूज्य राऊत बाबा सांगत असतात, जेवढा आपला संसारावरती विश्वास आहे, जेवढा आपला प्रपंचावरती विश्वास आहे, प्रपंचातल्या लोकांवरती, माणसावरती विश्वास आहे ना, तेवढाच विश्वास, त्याच्यापेक्षा जास्त नाही, तेवढाच विश्वास, जेवढा विश्वास आपण प्रपंचावरती ठेवतो, माणसावरती ठेवतो, तेवढाच विश्वास जर आपण देवावरती ठेवला ना, आपल्या सगळ्या समस्याचा निपटारा होतो. दुर्दैव तुमचं माझं राहतं, जेवढा माणूस संसारावर विश्वास ठेवतो, संसारातल्या माणसावरती, लोकांवरती विश्वास ठेवतो, तेवढा विश्वास आपण देवावरती, साधू संतांवरती ठेवत नाही. वा विडाला ज्ञानोबा बोलतात, संसाराकडे माणसाची सहज प्रवृत्ती आहे, भोगाकडे माणसाची सहज प्रवृत्ती आहे, परंतु परमार्थाकडे सहज प्रवृत्ती होत नाही. विषय विषयांचा पडीपाडू
गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. माहिती राहतो संसारामध्ये, अरे ही गोष्ट केल्यानंतर पाप होणार आहे, ही गोष्ट केल्यानंतर पाप होणार आहे, आपलं पतन होणार आहे, आपलं वाईट होणार आहे. परंतु सहज माणसाची प्रवृत्ती पतनाकडे, वाईटाकडे, भोगाकडे. विडाला एवढ्या सहजासहजी परमार्थाचा मार्ग आपण स्वीकारत नाही. म्हणून तुकोबराय बोलतात, चंचल असलेल्या चित्ताला स्थिर करा. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. आणि स्थिर करून काय करा, संताची पायी लीन भावे. भावाचा पै हात धरावा निश्चय, तेने भवभय देशोधडी. आपण शेवटचं म्हणूया, कोणी म्हणा. भावाचा पै हात धरावा निश्चय, तेने भवभय देशोधडी. नामा परते जगे साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. आपणही म्हणतो ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जडतील पापे जन्मांतरीचे. आपल्या जीवनामध्ये असलेलं पाप हे एका जन्माचं नाही, अनंत जन्मीचा असू द्या. त्या अनंत जन्मीच्या पापालाही भस्मसात करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये. तृणाग्नी मिळे तैसे नामे गेले जपता हरे. आणि बुवा नामातली ताकद सांगू का, नामातली ताकद सांगू का. नामामध्ये प्रचंड शक्ती आहे, नामामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अहो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, वाल्ल्या कोळी पापी नव्हता, वाल्ल्या कोळी पापी नव्हता, वाल्ल्या कोळी महापापी होता. वाल्ल्या कोळ्या हत्यारा नव्हता, तर वाल्ल्या कोळ्या हा महाहत्यारा होता. असा महापापी महाहत्यारा असून देखील भगवंताच्या नामस्मरणाने त्याचा उद्धार झाला. नुसता उद्धार झाला नाही, तर कोळीयाची कीर्ती वाढली गहने. केले रामायण रामादी हा अधिकार प्राप्त झाला. तुमचं माझं कल्याण का होणार नाही? होणार. फक्त देवाच्या नामावरती भक्तीवरती विश्वास ठेवा. विडाला शास्त्र वर्णन करतंय बुवा, हरेर्नामैव 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 केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. या कलियुगामध्ये देवाच्या नावाशिवाय तुम्हाला आणि मला पर्याय नाही. भगवंताची भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे, झाली पाहिजे. ज्ञानोबराय बोलतात बुवा, तैसे माझिया भक्तिवीन जळो तयाचे जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 9 वाजले बरोबर? वाजून गेले ना? ठीक आहे. ज्ञानोबराय बोलतात, अरे मानवी देह, मानवी शरीर प्राप्त होऊन देखील ज्याच्याकडून देवाची भक्ती घडत नसेल ना, त्याच्यापेक्षा या पृथ्वीवरची दगड बरी. विडाला पुढे नानकजीचा अभंग आहे पहा. एवढं म्हणूया, मला काय एवढं म्हणता येत नाही, परंतु म्हणूया, म्हणण्याचा प्रयत्न करूया आणि शेवट करूया. सुमिरन करणे, सुमिरन करणे, सुमिरन करणे. मेरे मना बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करणे, सुमिरन करणे, सुमिरन करणे. पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना. जैसे तरुवर फल बिनहीन, तैसे प्राणी हरि नाम बिना. सुमिरन करणे,
देव दुर्लभ नरदेह मानवी शरीर फक्त आणि फक्त तुम्हाला मला एकदाच आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. परत ही गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडणार नाहीये. म्हणून काहीतरी, थोडं तरी, फार तरी, बहुत तरी आपलं चांगलं भलं व्हावं असं वाटत असेल तर भगवंताच्या नामस्मरणाला, देवाच्या सेवेला जीवनामध्ये महत्व द्या. आणि मायबाप, देवाच्या सेवेत काय ताकद आहे का सांगू? आपल्या मनातली इच्छा काही असू द्या, ती संसारातली असू द्या वा परमार्थातली असू द्या, तुमच्या माझ्या मनातली इच्छा काही असू द्या, प्रामाणिकपणानं खरी सत्य देवाची सेवा करा. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची राहते. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपला योगक्षेम परमात्मा वाहतो. आपल्या करता काहीही करण्याकरता तयार होतो. फक्त आपली सेवा सत्य असली पाहिजे, प्रामाणिक असली पाहिजे, खरी असली पाहिजे. आणि अशी सत्य, प्रामाणिक, खरी देवाची सेवा करण्याचा निश्चय ज्यानं आपल्या जीवनामध्ये केला ना, तो गोबरा बोलतात त्याचं जीवन तर धन्य आहे, त्याचा वंश देखील धन्य आहे. म्हणे वंश धन्य तारता, तुका म्हणे वंश धन्य तारता.